नमस्कार, जय शिवराय मंडळी. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये सकाळचे वाजले 6:45. आपण भावाला गाडी शिकतो. आपण आता आहे कल्याण शिळपाट्याला. बघू शकता मंडळी, डोंबिवली स्टेशनवरून आपण आलोय कल्याण शिळपाट्याला. तर आता आपल्याला जायचंय डोंबिवली स्टेशनला. भाऊ आपला गाडी चालवतोय. हाय कर. हा, तर घे गाडी. डोंबिवली स्टेशनवरून आम्ही आलो इथे मानपाडा रोडला. हायवेला आज भाऊने गाडी चालवली. थांब जाऊ दे, बसवायला पण जाऊ दे. कोण आलं तर त्याला जाऊ द्यायचं मंडळी, काय नाही. आणि मला जायचं ऑफिसला, आज भरपूर काम आहे. तर चला बघूया आजचा प्रवास कसा असणार आहे. थांब त्याला जाऊ दे. ठीक आहे. गाडी चालवतो ना, घाई अजिबात नाही करायची म्हणजे, आरामात चालवायची. मंडळी आता आपण आहे स्टार कॉलनीत. आज दुसरा भाऊ येणार नाही आणि आपण आता सुद्धा ओला उबेर पण चालू केली. जायचं आपल्या डोंबिवली स्टेशनला. सोबत ओला उबेर पण चालू केले, कारण जायचं आपल्याला ऑफिसला. आज भरपूर काम आहे मंडळी. भाऊ हायवेला गाडी चालली. भाऊ जमते ना गाडी? भाऊचा तिसरा दिवस आहे ना. हा, तिसऱ्या दिवसाचा भाऊ प्रो झालाय. कारण मला इथं मानपाडा शिळपाट्यावरून इथपर्यंत येईपर्यंत मला काही सांगायच लागत नाही भाऊ. गिअरचं जजमेंट जरा तुम्हाला परफेक्ट जमलंय, म्हणजे गिअर प्रॉपर पडतात, काही टेन्शन नाही. थोडस स्पीडवर कंट्रोल ठेवा, बाकी ओके. चला जाऊया आता डोंबिवली स्टेशनला आणि बघूया कुठली ट्रिप पडते आपल्याला. मंडळी आम्ही जस्ट आता पोहोचलोय डोंबिवली स्टेशनला. बघू शकता. थांबू इकडे देतला. डोंबिवली स्टेशनला पोहोचलोय. भाऊचा फीडबॅक घ्या, कसं वाटलं. हळूहळू थांब, लाईनीत नको. न्यूट्रल कर गाडी, रनिंग मध्ये न्यूट्रल करायची. कसा होता प्रवास? तिसरा दिवस आहे, काय सांगाल आपल्या मनोजला? मस्त चालू आहे तुमची? ट्रेनिंग तर मस्त चालू आहे आणि आजचा 3 दिवसाचा अनुभव लय भारी झालेला आहे. त्यामुळे सगळ्यांनी भाऊला सपोर्ट करा आणि सगळ्यांनी शिकायला या. आज कुठे गेलो होतो? हायवेला गेलेलो होतो आज आम्ही. त्यामुळे हायवेचा अनुभव कसा वाटला? अनुभव चांगलाच झाला. थोडस भीती वगैरे वाटते का तुला? नाही भीती नाही वाटत. रनिंग बिनिंग मारताना घाई नाही करायची, थोडंफार होऊन जातं. हा, ठीक आहे, धन्यवाद भाऊ. भाऊचा तिसरा दिवस आहे, एकदम चांगली गाडी चालवतो, गेअर वगैरे प्रॉपर टाकतो, त्यामुळे काही टेन्शन नाही. थोडस भीती हायवेला होते, ती काय होऊन जाईल, त्यामुळे टेन्शन नाही. चला आता आपल्याला जायचं मंडळी ऑफिसला. आणि मेन गोष्ट आहे, ओला उबेर मी चालू केली आणि मी आता आहे डोंबिवली स्टेशनला. बघूया ट्रिप भेटते का आपल्याला, नाही तर मी जाणार आपल्या शनी मंदिरला. ओला उबेर पण चालू केले, बघू शकता. ओला, हॅलो, ओला उबेर दोन्ही चालू केले, ओला आणि उबेर. तर चला बघूया कुठली ट्रिप पडते. मंडळी, शनी मंदिरला जात असताना आपल्याला एक ट्रिप पडली आणि ती आहे ठाणे बेलापूर रोड MIDC. 350 रुपयाची ट्रिप दाखवते मंडळी. मला ऍक्च्युली ही ट्रिप ओळखीची वाटते, कारण लोकेशन थोडं ओळखीचं वाटतं. पण बघूया, पॅसेंजरच्या लोकेशन गेल्यावर समजणार आपल्याला पब्लिकला. आज मी शनी मंदिरला पोहोचलो, पण नाही मला इथं आईस फॅक्टरी ट्रिप पडली. एक होती तुर्बे MIDC ची, पण मला तिकडे जायचे नाही सकाळी, कारण तिकडून परत यायला ट्रिप नाही भेटत मंडळी. जायला काय नाही, जातो मी कधी, पण
आता वेळ आहे माझ्याकडे 6:15 झाले तर मला पोहोचायला 9 वाजेपर्यंत ऑफिस त्यामुळे थोडासा वेळ आहे म्हणून म्हटलं तुर्बेला नका जाऊया. आणि तुमच्या सपोर्टमुळे आपल्याला ऐरोलीची ट्रिप पडली. 600 मीटरला पिकअप आहे. तर चला जाऊया ऐरोलीचे ट्रिप घेऊन. आणि आपल्याला त्याचे कॉर्पोरेट लाईफ जगायला भरपूर काम आहे मंडळी आज ऑफिसमध्ये, त्यामुळे भरपूर कंटाळा येणार आहे. आणि काल सुट्टी असल्यामुळे सर्व काम पेंडिंग आहे. ही ट्रिप आपल्या भाऊंचीच असं वाटतंय मला. ही माइंड स्पेसची ट्रिप असणार मे बी, कारण जे लोकेशन आहे ते मला ओळखीचं वाटतंय. मंडळी जस्ट आपण पोहोचलोय ऐरोलीला माइंड स्पेस मध्ये. बघू शकता आपण ठाणे बेलापूर रोडला आहे. सुंदर एक चहा पण पिला नागोरीमध्ये. तर चला जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला. 330 रुपये भाडं भेटलं आपल्याला, थोडंसं भाडं कमी भेटलं. ठीक आहे, लवकर पोहोचले. 8:15 झालेत, 8:30 पावणे 9 पर्यंत ऑफिसला टच. चला जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला. गाडी पहिले पार्क करूया. तर मंडळी फायनली पोहोचलोय आपण ऐरोलीच्या पार्किंग मध्ये. सकाळी 8:15 वाजलेत. 8:15 वाजता पार्किंग व्यवस्थित भेटते. तर गाडी पार्क लागली. तर आता आपल्याला त्याचे कॉर्पोरेट लाईफ जगायला 8:30 तास आडोक करायचं आहे. आज भरपूर काम आहे मंडळी, कारण आज आहे फ्रायडे. सॅटर्डे वर्किंग आहे, पण संडे मंडे वीक ऑफ आहे मला. तर चला जाऊया आता कॉर्पोरेट लाईफ जगायला. रिक्षा पकडू, डायरेक्ट तुम्हाला भेटतो माइंड स्पेसमध्ये. चला मंडळी जस्ट ऑफिसमध्ये पोचलो आता. 8:30 तास बिल्डिंगमध्ये बंद असणार आहे ऑफिसमध्ये, त्यामुळे बाहेरची दुनिया काही समजत नाही. चला जाऊया ऑफिसला, डायरेक्ट भेटतो संध्याकाळी तुम्हाला.